कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भगवद गीता अध्याय 4 भाग 2। चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। भगवान श्री कृष्ण आपल्याला सांगतात की 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण मीच निर्माण केलेले आहे। कोणत्या आधाराने निर्माण केलेले आहेत तर प्रत्येक वर्णाचा गुण, प्रत्येक वर्णाचं कर्म, या गुण आणि कर्मानुसार मी 4 वर्ण निर्माण केलेले आहेत। संपूर्ण सृष्टीची रचना मीच केलेली आहे। संपूर्ण सृष्टीचा कर्ता मी आहे, तरीही मला अकर्ताच समज, तरीही मी कर्ता नाही असंच मला समज। भगवान म्हणतात मी केलेल्या कर्माच्या फळाची मला इच्छा नाही, कर्मफलाबद्दल मी निरीच्छा आहे, त्यामुळं कर्माचं बंधन मला होत नाही। आणि असं जो मला जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो, कारण की माझा परमात्मा कर्म करतो तरी कर्ता पण घेत नाही, कर्म करतो पण कर्माच्या फळाची त्याला इच्छा नाही। त्यामुळं भक्त सुद्धा भगवंताच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा अभ्यास करतो आणि मग हळूहळू भक्तही निरीच्छ होत जातो, निरंकारी होत जातो। अशा भक्ताला सुद्धा कर्माचं बंधन होत नाही। भगवान सांगतात कर्म 3 प्रकारचे आहेत, एक कर्म, एक अकर्म आणि एक विकर्म। कर्म म्हणजे आपल्या वर्ण आश्रमानुसार शास्त्राने ठरवून दिलेले कर्म। अकर्म म्हणजे कर्म करायचे पण कर्तापण न घेता आणि कर्मफळाची अपेक्षा न करता, त्याला अकर्म म्हणतात। आणि विकर्म म्हणजे कर्माच्या विरुद्ध, म्हणजेच शास्त्राने सांगितलंय त्याच्या विरुद्ध कर्म करणं म्हणजेच विकर्म। असे 3 प्रकारचे मुख्य कर्म आहेत। पंडित कोणाला म्हणावं? सर्व शास्त्र संमत कर्म कामना रहित आणि संकल्प रहित होऊन जो करतो आणि ज्याने ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे, असा ज्ञान संपन्न व्यक्ती कर्म करतो, तो व्यक्ती त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपले कर्म जाळतो, कर्म बीज मागे ठेवत नाही, त्यामुळे कर्माचं बंधनही त्याला होत नाही। ज्या व्यक्तीने अंतःकरण, मन आणि इंद्रिय जिंकले आहेत, सर्व इंद्रिय मनाच्या द्वारे ज्याच्या ताब्यामध्ये आहेत, असा व्यक्ती भोग भोगत असूनही तो त्यागच करत आहे। कोणत्याही प्रकारची इच्छा नसलेला असा मनुष्य केवळ शरीराने कर्म करत असूनही पापी होत नाही। मनुष्याने पापकर्म, पुण्यकर्म यापेक्षाही आपलं मन, त्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, त्या मनात निर्माण होणारे काम, क्रोधादी विकार याकडे लक्ष ठेवावं। आणि ज्याचं मन शुद्ध होतं, ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं, ज्याचा मनातला भाव सात्विक होतो, अशा व्यक्तीचं कर्म हे पुण्यकारकच होत असतं, त्याच्याकडून पाप कधीही घडत नाही। भगवान सांगतात भक्त कसा असावा? यदृच्छया लाभ संतुष्टो द्वंद्वातीत विमत्सरः। कोणत्याही प्रकारची इच्छा न करता जे काही मिळेल तो भगवंताचा प्रसाद आहे असं समजून जे त्याला मिळतं त्यात तो संतुष्ट असतो, समाधानी असतो, प्रसन्न असतो। असा व्यक्ती कोणाचाही मत्सर करत नाही। कोणाला काय मिळालं,
किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त मिळालं याकडे त्याचं लक्षच नसतं. तो कोणाचाही मत्सर करत नाही. त्यामुळे कोणाबद्दल शत्रुभाव त्याच्या मनामध्ये नसतो. असं तो का करू शकतो? कारण परमात्म्याची भक्ती एकनिष्ठपणे करून तो सुख दुःख याच्या पलीकडे गेलेला असतो. या द्वंद्वाच्या तो पलीकडे असतो. आपल्यामध्ये असलेला समभाव तो कधीही ढळू देत नाही. नेहमी सम राहतो. असा व्यक्ती कर्माने बांधला जात नाही. असा व्यक्ती आयुष्यभर यज्ञ करत असतो. त्याचं प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म आहे. यज्ञाचे प्रकार सांगताना भगवान सांगतात, एक पहिला यज्ञ आहे हवीर यज्ञ, की जो अग्नीमध्ये आहुती देऊन केला जातो. काही भक्त हे नित्य घरी अग्निहोत्र करतात, नित्य यज्ञ करतात, अग्नीमध्ये आहुती देतात. कारण भगवान सांगतात, यज्ञ करताना जे साहित्य आहे, श्रुवा, श्रुची, प्रणिता, प्रोक्षणी, हे सगळं साहित्य ब्रह्म आहे. ज्याची आहुती दिली जाते अग्नीमध्ये, मग तूप असेल, तीळ असतील, समिधा असेल, भात असेल, ह्या सगळ्या आहुती देण्याच्या वस्तू सुद्धा ब्रह्मच आहे. ज्या अग्नीमध्ये आहुती दिली जाते तो अग्नी सुद्धा ब्रह्मच आहे. आणि त्या अग्नीमध्ये आहुती देण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा ब्रह्मच आहे. असा भाव ठेवून जो यज्ञ करतो त्याच्या मनामध्ये सर्वम विष्णुमयं जगत, हे सगळं जगत एकच परमात्मा आहे, एकच ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, हा भाव त्याचा दृढ होत जातो. भगवान सांगतात, रोज आपण घरात देवपूजा करतो, तो सुद्धा एक यज्ञच आहे. काही लोक संयमाची तपश्चर्या करतात, इंद्रिय आणि मन याच्यावर नेहमी संयम ठेवतात. असा त्यांचा संयम ठेवणं हा सुद्धा एक यज्ञच आहे. काही द्रव्य यज्ञ आहेत. बऱ्याच लोकांकडे पैसा भरपूर असतो, तर ते पैशाचं दान करतात सत्कार्यामध्ये, हा सुद्धा एक त्यांचा यज्ञच आहे. काही लोक तपश्चर्या करतात, निर्गुण निराकार परमात्म्याची साधना करतात, तो सुद्धा एक यज्ञच आहे. काही अहिंसा सारखे कडक व्रत जीवनामध्ये पाळतात, व्रत करतात, हा सुद्धा एक यज्ञच आहे. काही लोक योगासने, प्राणायाम करतात आणि प्राणांच्या द्वारे मनावर नियंत्रण मिळवतात, हा सुद्धा एक यज्ञच आहे. भगवान सांगतात, यज्ञाशिवाय तुम्ही अन्न खाणार असाल तर तुम्ही अन्न खात नाही, तुम्ही पापच खातायत. यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी हे सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करतात. भगवान सांगतात, हे अर्जुना, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं हा सर्वात मोठा यज्ञ आहे. मग हे ज्ञान कसं मिळवावं हे सांगताना भगवान सांगतात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तत्वदर्शी शब्द वापरलेला आहे. ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे, ज्यांनी तत्वाचा म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, अशा ज्ञानी व्यक्तींकडून तू ज्ञान समजून घे. प्रथम त्यांच्याकडे जा, त्यांना साष्टांग नमस्कार कर, त्यांच्या पुढे विनम्र हो, तुझ्यामधला सगळा अहंकार त्यांच्या चरणावर अर्पण कर, निरंकारी हो. निरंकारी होऊन त्यांची सेवा कर. एकनिष्ठ भावाने त्या सद्गुरूची सेवा कर. निष्कपट होऊन राहा. सेवेचा अभ्यास कर. मनाने सरळ हो आणि सरळ मनाने मग तू त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रश्न विचार. तुझ्यामधली जिज्ञासा त्यांच्यासमोर प्रगट कर आणि मग ते तत्वदर्शी ज्ञानी महापुरुष तुला ज्ञान देतील
अशा प्रकारे तू तत्वज्ञानाचा उपदेश त्यांच्याकडून करून घे. आणि असे ज्ञान मिळाल्याने काय होईल? भगवान सांगतात, तू कधीही मोहात पडणार नाही, भ्रम निर्माण होणार नाही तुझ्या मनामध्ये, तू भ्रमित होणार नाहीस, तू गोंधळून जाणार नाहीस. ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्रांमध्ये मलाच बघशील, सर्व प्राणी मात्र स्वतःमध्ये बघशील आणि नंतर सर्व प्राण्यांना तू माझ्यामध्ये बघशील. अशा प्रकारे अद्वैताचा, एकरूपतेचा, परब्रह्माचा अनुभव तुला येईल. भगवान सांगतात, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, पेटलेल्या अग्नीमध्ये आपण जर लाकडं समिधा टाकल्या तर त्याची राख होऊन जाते, तसं एकदा ज्ञान प्रगट झालं की त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपल्या सर्व कर्माची राख रांगोळी होऊन जाते, सर्व कर्म आपले जळून जातात. भगवान सांगतात, यासाठी नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. त्यामुळेच या ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. ज्ञानच सर्वांमध्ये पवित्र आहे. कारण हे ज्ञान अंतःकरणाची शुद्धी करतं, अंतःकरणाचं मालिन्य घालवतं. जसं एखाद्या लोखंडाला तापवल्यावर त्या लोखंडावरचा गंज निघून जातो, जळून जातो आणि ते लोखंड शुद्ध स्वरूपामध्ये येतं. त्याप्रमाणे आपली सगळी कर्म जळाल्यानंतर, सगळ्या वासना, सगळे विकार जळाल्यानंतर अंतःकरण मूळ स्वरूपात, शुद्ध स्वरूपात येतं. मग प्रश्न असा येतो की हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? ज्ञानाचा खरा अधिकारी कोण आहे? भगवान सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणामधिगच्छति. श्रद्धावान व्यक्ती ज्ञानाचा खरा अधिकारी आहे. जो श्रद्धावान आहे, जो जितेंद्रिय आहे, जो साधन तत्पर आहे, ज्ञानाची जिज्ञासा ज्याच्या मनामध्ये आहे, त्यालाच खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं? भगवान सांगतात, ज्ञान प्राप्त झाल्यावर तात्काळ मनुष्य भगवत प्राप्ती रूप परमशांतीला प्राप्त होतो. खर तर भगवत प्राप्ती झाल्याशिवाय परम शांती नाही. शांती तुम्हाला ह्या लौकिक जगात काही काळ मिळू शकते, काही काळ मन शांत होऊ शकतं. कोणाचं ध्यानाने होतं, कोणाचं भजनाने होतं, कोणाचं नामस्मरणाने होतं, परंतु ती शांती तात्पुरती आहे. परमशांती ही केवळ भगवत प्राप्तीनेच होते. आणि असं ज्ञान झाल्यावर तात्काळ भगवत प्राप्ती होते. भगवत प्राप्ती रूप परमशांती आपला प्राप्त होते. भगवान सांगतात, हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केली आहेत, कर्मयोगाचा अभ्यास करणारा व्यक्ती सांसारिक सर्व कर्म करीत आहे असं जरी वाटत असलं तरी त्याचं ते कर्म करणं ही भगवंताची भक्ती आहे. कारण प्रत्येक कर्म तो भगवतार्पण करत असतो. त्या कर्मातून काय फळ मिळेल, किती मोठेपणा मिळेल, याकडे त्याचं लक्ष नसतं. ते तो केवळ परमात्म्याला साक्षी मानून परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी कर्म करत असतो. त्यामुळे कर्मयोगाच्या द्वारे कर्मयोगी हा परमात्म्याला प्राप्त करून घेत असतो. आणि ज्याने विवेकाने आपले सगळे संशय मिटवलेले आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला मिळाली असतील असं नाही, कदाचित काही प्रश्नांची उत्तर राहिली असतील, पण श्रद्धा
भगवंताबद्दल प्रेम निर्माण करते आणि त्या प्रेमामध्ये सगळे प्रश्न वाहून जातात, सगळे तर्क वितर्क संशय शंका कुशंका सगळे वाहून जातात आणि एक परमात्म्याचं प्रेम मनामध्ये निर्माण होतं. असा जो परमात्म्याच्या प्रेमामध्ये डुबलेला आहे किंवा आपले कर्म भगवदार्पण करत आहे, त्याचंच अंतःकरण हे स्वाधीन होत असतं. आणि ज्याचं अंतःकरण हे स्वाधीन झालेलं आहे अशा पुरुषाला संसारिक कर्म बंधनकारक होत नाही. असा पुरुष सर्व कर्म बीजाचा नाश करून अंतिम मोक्षाला प्राप्त होतो, परमात्म्यामध्ये विलीन होतो. जय श्री कृष्ण.